शिवसेना के ठाकरे समूह के जिला प्रमुख दीपेश म्हात्रे ने कहा कि 65 अवैध निर्माण मामलों से जुड़े बिल्डरों द्वारा तैयार किए गए झूठे दस्तावेजों के खिलाफ एमपीडीए के तहत कार्रवाई की जाएगी। ये बयान दिल्ली अदालत द्वारा साई गैलेक्सी बिल्डिंग के बिल्डर शालिक भगत की अग्रिम जमानत याचिका खारिज करने के बाद आया। या 65 इमारतींच्या प्रकरणामध्ये जो तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात आला होता, या गुन्ह्यामधले आरोपी आहेत त्यांचा काल अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे। मी कालच जे पराग मनेरे साहेब यांची भेट घेतलेली आहे। मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की हे जे आरोपी आत्ता जे आपल्याला दिसत आहेत समोर, हे खरे आरोपी नाही आहेत। यांच्या मागे मोठा आका आहे, यांची मोठी डोंबिवलीतली ही जी गँग आहे तिला पकडण्यासाठी पोलिसांनी याचा सखोल तपास करावा, फॉरेन्सिक एव्हिडन्स घ्यावे आणि हे जे बिल्डर आहेत यांच्याकडनं यांनी पेपर्स कोणाकडनं बनवून घेतले, यांचा मुख्य आका कोण आहे आणि तो कुठे बसला आहे याची सगळी माहिती पोलिसांनी तपासामध्ये घ्यावी अशी विनंती मी पराग मनेरे साहेबांना काल केलेली आहे। आणि त्यांनी स्पष्ट निर्देश दिलेत की याच्यामध्ये तात्काळ कठोर कारवाई आणि याच्यामध्ये एनपीडीए कसा लावता येईल ज्याच्यातनं या गुन्हेगारांना बेल होणार नाही अशा पद्धतीने ही कारवाई सुरू आहे। लोकांना आता बळीचा बकरा करण्याचं काम चालू आहे का याच्यात काहीतरी आरोपी दाखवायचे आणि हे केस कुठेतरी थंड करायची, परंतु माझी पोलिसांना विनंती आहे की याच्यामधले मुख्य सूत्रधार जे आरोपी आहेत, जी डोंबिवलीची गँग आहे, यांना लवकरात लवकर जेलमध्ये टाकण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावा आणि त्यांना लवकरात लवकर जेलमध्ये टाकलं तर या 65 इमारतीतील लोकांना, रहिवाशांना न्याय मिळेल।